तीन चुका ज्या माणसाला मिडल क्लास ठेवतात। मित्रांनो, जर यात तुम्ही तीन चुका टाळल्यात तर तुम्ही मिडल क्लासच्या ऐवजी श्रीमंत होऊ शकता। तर या तीन चुका कोणत्या आहेत हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, ज्या व्यक्तीला मिडल क्लास ठेवतात। नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले। मागच्या 10 वर्षापासून लोकांना फायनान्शियल लिटरसीचे धडे देतोय। मागच्या 22 वर्ष झाले स्वतःसाठी फायनान्शियल सेगमेंटमध्ये काम करतोय आणि 22 वर्षाच्या अनुभवातून खूप काही शिकून मी फायनान्शियल लिटरसी या विषयावरती बरेचसे प्रोग्राम तयार केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून मी मागची 10 वर्ष झाले लोकांना फायनान्शियल लिटरेट करत आहे, त्यांना श्रीमंतीचे धडे देत आहे, फायनान्शियल स्टॅबिलिटीचे धडे देत आहे। मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार या व्हिडिओमध्ये की अशा कोणत्या तीन चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता। त्या तीन चुका कोणत्या आहेत? सगळ्यात पहिली चूक ही आहे की व्यक्ती शिक्षण संपून कामाला लागला की कामाला लागल्यानंतर पगार झाला की सगळ्यात पहिला तो कार्यक्रम जो करतो तो म्हणजे टू व्हीलर घेणं, मोबाईल बदलणं, खरेदी करणं, अशा ज्या गोष्टी आहेत ज्या त्याचा लायबिलिटीचा पार्ट येतो आणि मग ते पगारातनं त्या गोष्टींसाठी तो पे करत राहतो। पहिली चूक तर तो श्रीमंत दिसण्यासाठी, दाखवण्यासाठी, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी अशा गोष्टी जमा करू लागतो ज्या त्यांनी जमा केल्यामुळं त्याचे पैसे डिस्ट्रॉय होतात। मी थोडक्यात काय सांगतो की मनी डिप्रिशिएटिंग आणि एक्सपेन्स जनरेटिंग वस्तू किंवा सेवा तो कन्झ्युम करतो मॅक्सिमम प्रमाणामध्ये, त्याच्यामुळे त्याचा कमवलेला पैसा जागेवरती डिस्ट्रॉय होतो आणि पुढे ते फार त्याला मारक ठरतो। तर पहिली चूक करतो तो म्हणजे दाखवण्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टी विकत घेणं, आयफोन घेणं, खरेदी करणं, सिनेमाला जाणं, पार्ट्या करणं। मी म्हणत नाही या गोष्टी केल्या नाही पाहिजेत, पण एक बजेट ठेवून केल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर एक गुंतवणुकीचं बजेट असलं पाहिजे, तर ते तुम्हाला श्रीमंतीकडे घेऊन जाईल, अन्यथा ते तुम्हाला घेऊन जाणार नाही। दुसरी चूक जर तुम्ही टाळली तर मात्र तुम्ही खूप चांगली आर्थिक परिस्थिती निर्माण करू शकाल, पण ही जर चूक तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यातले खूप मोठा कालखंड हा बँकेसाठी काम करण्यासाठी आणि तुमच्या बॉससाठी काम करण्यासाठी जाऊ शकतो। ती दुसरी चूक म्हणजे घर घेणं आणि तेही मोठ्या हप्त्याचं घर किंवा मोठं घर घेणं, जी काही कुवत आहे त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट घरामध्ये करणं आणि मग त्याच्या हप्ते 20 वर्षाचे जोडून घेणं स्वतःला, ही सगळ्यात मोठी चूक दुसरी केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, घर, कार ह्या गोष्टी मेहनतीच्या पैशातून जर घ्यायच्याच असतील तर फार छोट्या घ्यायच्या असतात आणि मग ॲसेटमधून किंवा तुम्ही जे गुंतवता पैसे त्याच्यातून जे पैसे येतात त्याच्यातून मात्र मोठं घर, मोठी गाडी, तुम्ही लाविश जीवन बनवू शकता। पण आपण काय करतो की दिसण्यासाठी, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी, नातेवाईकांना इम्प्रेस करण्यासाठी, कलिग्सला इम्प्रेस करण्यासाठी आपण घर नावाची मोठी लायबिलिटी, कार नावाची मोठी लायबिलिटी आपण कन्झ्युम करतो आणि आयुष्यभर त्या रॅट रेसच्या सापळ्यामध्ये आपण अडकून बसतो। अभिमन्यू कसा अडकला होता चक्रव्यूहातून, त्याला त्यातून बाहेर कसं पडायचं कळत नव्हतं। असंच ह्या मिडल क्लास लोकांचं होतं की ते एकदा त्या ट्रॅपमध्ये घराच्या, गाडीच्या अडकले की त्यांना तिथून सुटणं आणि बाहेर पडणं हे तितकंच पॉसिबल होत नाही। याचं कारण काय की जसं जसं पगार वाढतो, जसं जसं वय पुढं जातं, घराचे हप्ते चालू असतात, मग मुलांची जन्म होतात, मग त्यांचं शिक्षणाचा खर्च होतो, मग त्यांचा हायर एज्युकेशन खर्च सुरू होतो, त्याच्यानंतर त्यांची लग्न होतात, तोपर्यंत तुमचं आयुष्य संपलेलं असतं। म्हणजे तुम्ही एकदा या ट्रॅपमध्ये अडकलात ही दुसरी चूक जर तुम्ही केली तर तुम्ही संपले। तर मित्रांनो, मिडल क्लासच्या ट्रॅपमध्ये अडकायचं असेल, जाळ्यात अडकायचं नसेल तर तुम्ही दुसरी चूक टाळली पाहिजे। तिसरी चूक लोक करतात की जसं जसं पगार वाढतो तशी तशी ते काय करतात की कोणती गोष्ट विकत घ्यायची जी तुमची शोभेची वस्तू लोकांना इम्प्रेस करेल असा विचार करतात। म्हणजे पगार वाढण्या अगोदर कोणता हप्ता सुरू करायचा हे अगोदरच ठरलेलं असतं। AC बदलायचा आहे, फ्रीज घ्यायचा आहे, अजून काय करायचं आहे असं अगोदरच ठरलेलं असतं। मित्रांनो, जसं जसं पगार वाढेल तसं तसं तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे। मित्रांनो, सगळ्यात मोठी चूक जी आहे ती तिसरी आहे की मिडल क्लास लोक गुंतवणुकीकडं दुर्लक्ष करतात, करतच नाहीत किंवा केली तर फार कमी करतात किंवा चुकीच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करतात आणि त्याच्यामुळं हे त्या ट्रॅपमध्ये अडकतात आणि तिथंच आयुष्य घालवतात आणि ते हमेशा कंप्लेंट करत राहतात, मी काबाड कष्ट करतोय, ओव्हरटाईम करतोय, पार्ट टाईम करतोय, मी कितीतरी गोष्टी करतोय, कितीतरी सॅक्रिफायसेस करतोय, तरीसुद्धा माझी परिस्थिती बदलत नाही आहे। मित्रांनो, परिस्थिती कशी काय बदलणार? तुम्ही पैशाला आणि लोकांना कामाला लावायचं शिकत नसाल किंवा लावत नसाल तर तुमची परिस्थिती कदापि बदलू शकत नाही। सो ही तिसरीच चूक म्हणजे हे लोक गुंतवणूक करत नाहीत, योग्य गुंतवणुकीचे पर्याय माहीत करून घेत नाहीत आणि चुकीच्या लोकांच्या सल्ल्याने किंवा कुठेतरी आकर्षक वाटणाऱ्या प्लॅनच्या जाळ्यामध्ये अडकतात आणि हे मिडल क्लास राहतात।
तर मित्रांनो, या 3 चुका तुम्ही प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत। इनिशियल स्टेजमध्ये तुम्ही जेव्हा कमवायला सुरुवात करता, तुम्ही तुमच्या हौसेमौजेचे पैशाचं एक बजेट करा, गुंतवणुकीचं एक बजेट करा। म्हणजे काय होईल की तुमचे जे सुरुवातीचे पैसे तुमच्यासाठी खूप काही वेल्थ क्रिएट करू शकतात, अन्यथा आपण ते सुरुवातीच्या काळात डिस्ट्रॉय करतो। इन्स्टंट घर घेणं, गाडी घेणं हे फार मारक आहे तुमच्या वेल्थ क्रिएशनसाठी। सो ती चूक तुम्ही टाळा की घर गाडी जेवढं डिले करता येईल तेवढं डिले करा, ते पैसे तुम्ही गुंतवा, त्याच्यामधनं वेल्थ क्रिएट करा आणि त्याच्यातून येणाऱ्या पैशामध्ये मग तुम्ही मोठं घर, मोठी गाडी, बरंचसं काही करू शकता। जर तुम्हाला त्याच्या कामी काही मदत लागली तर मनी अकॅडमी आकाश गोंदवले तुमच्या सेवेसाठी किंवा तुमच्या मदतीसाठी तत्पर आहोत। वी आर हेल्पिंग यू। ज्या लोकांना बाहेर निघायचं या ट्रॅपमधनं त्यांना आम्ही मदत करतो। तुम्ही ऑलरेडी हे केलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला कसं काय बाहेर काढता येईल याचे पण प्रयत्न आम्ही करत असतो ने फार यशस्वीरित्या खूप साऱ्या लोकांना आम्ही या ट्रॅपमधनं बाहेर काढलेलं सुद्धा आहे। सो ही दुसरी चूक। आणि तिसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंटची। तर इन्व्हेस्टमेंट ही केलीच पाहिजे, तरच तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करेल। तुमच्याशिवाय तुमच्यासाठी कोणीही काम करत नाही। तुमचा पैसा किंवा तुम्ही जर सिस्टम बनवली तरच ते लोक तुमच्यासाठी काम करू शकतात, नाहीतर नाही। तर मित्रांनो, काय करायचं आहे, सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करायची आहे। दुसरं, घर आणि गाडी जे काही लायबिलिटी मोठ्या त्या थोड्याशा टाळायच्यात। आणि तिसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंटला जेवढं लवकर सुरुवात करता येईल, जेवढी चांगल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल माहिती घेऊन, ती तुम्ही केली पाहिजे। ह्या 3 चुका टाळा, तुम्ही श्रीमंत व्हाल। ठीक आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर नक्की तुम्ही खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती सबस्क्राईब करा। मी अजून असेच व्हॅल्यू ॲडेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। दुसरं, लाईक आणि शेअर करा। आणि तुम्हाला जर वाटलं की याच्यातला कोणता पॉईंट तुम्हाला जास्त मनाला भावला तर तो नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता, लिहू शकता। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।